चलेगा। हिटलर बिटलर नहीं चला तो मोदी शहा नहीं चलेगा। हिटलर गुन्हे रद्द झाले पाहिजे, पत्रकार मंदार गोंदारी यांच्यावर गुन्हे रद्द झाले पाहिजे। पत्रकारावर दडपशाही करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, पत्रकारावर दडपशाही करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालाच पाहिजे, पत्रकारावर दडपशाही करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, पत्रकारांवर दडपशाही करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, पत्रकार मंदार गोंदारी यांच्यावरील गुन्हा रद्द झालाच पाहिजे। जो मंदार गोंजारींवर जो गुन्हा दाखल करण्यात आला काय प्रतिक्रिया असेल? पुणे येथे छात्रवृत्ती गुंज जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रम दरम्यान COB येथील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक आणि शिष्यवृत्ती अनुषंगाने काही समस्या मांडल्या। त्या समस्या पत्रकार मंदार गोंदारी यांनी जगासमोर प्रसारण माध्यमात मांडल्या आणि सरकारची जी पोलखोल झालेली आहे या दृष्टिकोन सरकारनं द्वेषबुद्धीनं सूडबुद्धीनं हा मंदार गोंदारी यांच्यावर जो गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा तातडीने रद्द करण्यात यावा। कारण की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि समाजामध्ये जे जे घडतं समाजाच्या व्यथा वेदना हे प्रसारमाध्यमासमोर समाजासमोर मांडणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे। आणि या ठिकाणी हा मंदार गोंदारी यांच्यावर जो गुन्हा दाखल आहे तो लोकशाहीवरचा हल्ला आहे आणि हे सरकार हुकुमशाही पद्धतीने काम करत आहे। या सरकारचा आम्ही निषेध करत आहोत। यासाठी सर्व सामाजिक शैक्षणिक विविध संघटना राजकीय पक्ष जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याचा निषेध करत आहोत आणि आमची प्रमुख मागणी आहे की जो पद्धतीनं मंदार गोंजारी यांच्या अन्यायकारक पोलीस गुन्हा दाखल झाला आहे तो रद्द करण्यात यावा।